मित्रांनो, तापमान जे आहे ते आता 40 ते 42 डिग्री सेल्सिअस व्हायला लागले. यामध्ये आपण मनुष्य स्वतः या ठिकाणी 15 ते 20 मिनिट उभं राहिलं तर त्याला सावलीची आशा लागते. यासाठी मित्रांनो आपण आपली झाडं जी आहेत ती जपणं या टेम्परेचरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या शेतातले टेम्परेचर, फळगळ आणि फुलगळ जी होती त्याचं सर्वात महत्त्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे आहे तापमान. तर मित्रांनो, तापमान आपल्या शेतात कसं कमी करायचं किंवा तापमानाच्या अगेन्स्ट काय काय यूज करायचे याच्यासाठी मी एक फवारणी घेणार आहे. त्या फवारणीमध्ये आपण ऑर्थोसिलिक ॲसिड 30 ml प्रति पंप, त्याच्यासोबतच आपण घेतो मॅग्नेशियम 100 ग्रॅम प्रति पंप. मॅग्नेशियमनी काय होते मित्रांनो, जो क्लोरोफिल असतो आपल्या पानांमध्ये, जो क्लोरोफिलचा कंटेंट असतो तो वाढण्यासाठी याची मदत होती. त्याचप्रमाणे ऑर्थोसिलिक ॲसिड जे आहे तर मित्रांनो आपले झाडं जर उन्हाच्या स्ट्रोकने ट्रेसमध्ये गेले असतील तर ट्रेसमधनं बाहेर काढण्याचं काम हे ऑर्थोसिलिक ॲसिड करतं. त्याचप्रमाणे मित्रांनो पानांमध्ये जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती वाढवतं आणि या ठिकाणी आपण त्याची फवारणी घेतो. नक्कीच याचा फायदा होईल. तरी सर्व शेतकऱ्यांनी ही फवारणी आपल्या पपईच्या बागेमध्ये लवकरात